ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकन्नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। यांचा जनी जन्मनामार्थ झाला दयाने सदा वासनामात केला। दयाच्या मुखी सर्वदा नामकीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती श्रीराम। शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। कर्णाची श्रवणीच आवड असो राहो मुखी कीर्तन। वाचे नित्य घडो तुझे स्मरणते असती तुझे पूजन। लाभो अर्चन सख्य दास्य तुझे हे इच्छिते मनमन। प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा माझे असो वंदन। जानकी जीवन स्मरण जय जय राम महारुद्र हनुमान की जय। अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य रामानंद प्रह्लाद महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। परमपूजनीय सद्गुरूंच्या कृपाशीर्वादाने आज आपण परमपूजनीय जनार्दन स्वामी खेर यांच्या जीवनचरित्राविषयी काय माहिती जाणून घेणार आहोत। उद्देश एकच की हे अल्पचरित्र त्यांचं श्रवण करून आपणा सर्वांना त्यांचं चरित्र दीर्घरीतीने त्याचं समजून घेण्याची प्रेरणा व्हावी एवढाच एक हेतू या प्रवचनाचा आहे। कारण संतांची शिकवण ही जीवनामध्ये आपल्याला मार्गदर्शक असते। शिवाय वंदनीय संत कवी दासगुरु महाराज यांनी त्यांच्या श्री गजानन विजय ग्रंथात असं म्हटलं आहे की संत हे भूमीवर चालते बोलते परमेश्वर। वैराग्याचे सागर दाते मोक्षपदाचे शिरा। कारण जीवाला त्याच्या ध्येयाच्या प्राप्तीपर्यंत जी हालचाल करावी लागते पारमार्थिक हालचाल त्याशिवाय ध्येयसिद्धी होणार नाही। ध्येय एकच आहे परमात्मा जाणून घेणे देवाशी ऐक्यात जाणे देवाची भेट होणे ओळख होणे दर्शन होणे आपण काही त्याला म्हणू शकतो। इतकं एकमेव ध्येय नरतनुचं सर्व शास्त्रांनी जर ठरवलं आहे तर ते आपणहून आपल्याला करण्याची शक्ती ताकद आपली नाही पुरत। आणि म्हणून संत हे चालते बोलते परमेश्वर असं दासगणू महाराज म्हणतात। ईश्वराचं सान्निध्य संतांच्या रूपाने या जीवाला घडत असतं। अनेक महान विभूती युगायुगात संत साधू युगायुगात आहे ती ईश्वराचेच अवतार आहे। धर्मस्थापनेचे नर दासबोधात रामदास स्वामी म्हणतात आहे धर्मस्थापनेचे नर ते ईश्वराचे अवतार झाले आहेत पुढे होणार देणे ईश्वराचे ईश्वर। आणि या अनेक संत महंत विभूंपैकी एक बडोद्याला जन्माला आलेले दत्त संप्रदायातले अध्वर्यू संत परमपूजनीय सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज खेर यांच्या चरित्रातला काही भाग आपण श्रवण करतो। चरित्र कुठल्याही संतांचं अफाटच असतं आणि ईश्वराच्या योजनेमध्ये जनार्दन स्वामींना आपण पुढे या चिंतनात स्वामी म्हणून बघतो। स्वामींना ईश्वराच्या योजनेमध्ये एकंदर 86 वर्ष आयुष्य मिळालं।
त्यांचा 23/6/1927 हा जन्मदिवस आहे. आता येते 23 तारीख. आणि भीष्म द्वादशीला स्वामींनी ध्येय ठेवला आहे 22 फेब्रुवारी 2013 साली. असं 86 वर्षाचं जवळजवळ आयुष्य ईश्वराच्या योजनेत स्वामींना आहे. त्यापैकी सुरुवातीची 50 वर्ष स्वामींची हे बालपण, काही शिक्षण, काही संतांचे सहवास, वडिलांकडून आध्यात्मिक शिक्षण आणि काही व्यवसाय, कुटुंब पोषणासाठी व्यवसाय, नोकरी इत्यादी पण त्यांना करावी लागलेली आहे. 50 वर्ष यात गेले आणि त्यानंतर उर्वरित 36 वर्ष म्हणजे 3 तप स्वामींनी अविश्रांत भ्रमंती करून अनेक जीवांना मार्गदर्शन केलं, अनेकांना शक्तिपात दीक्षा दिल्या, अनेकांना भगवंतांची उपासना कशी करावी, स्मरण कसं करावं, जे सगळ्या संतांचं प्रधान कार्य आहे. या जीवाच्या कल्याणासाठीच संतांच्या विभूती असतात. आणि त्यामुळे त्यांना असं करावंसं का वाटते याची उत्तरं सगळे संतांनी देऊन ठेवली आहेत. की बुडते हे जन न देखवे डोळा. बुडते म्हणजे समुद्र सागरात गटांगळ्या खाणारे, या प्रपंच सागरात गटांगळ्या का? ते फक्त प्रपंचाला धरून प्रापंचिक सुख भोगत राहतात, जीवन संपून जातं. पण काही पारमार्थिक जीवन असतंय, संत असतात, देव आहेत, त्यांच्या कृपेने आम्हाला शाश्वत सुखाचा म्हणजे आनंदाचा लाभ होऊ शकतो. हे फार उशिरा जरी कुणाला सर्वांना नाही, काही बालपणीचं सर्वज्ञता वरित याते याचे श्रेणीतले काही असतात, पण सर्वसामान्य प्रापंचिक जनांना मार्गदर्शन करण्याकरता संतांचे अवतार असतात. वैराग्याचे सागर, दाते मोक्षपदाचे, असं दासगणूंनी म्हटलं, दाते मोक्षपदाचे. या विभूतींपैकी जनार्दन स्वामी महाराज, स्वामींचं काही चरित्र थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू. माझ्या सुयोगाने मला अमरावतीलाच एक स्वामींचे निस्सिम भक्त आहेत, कुटुंबच निस्सिम भक्त आहेत, नाव बोलतोय मी त्यांचं यामध्ये, श्रीकांतराव जोशी यांच्याकडे जाण्याचा योग आला. त्यांच्याकडे स्वामींची दिलेली माळ आहे आणि ते भक्त आहेत निस्सिम. त्यांनी मला सगळी माहिती स्वामींनी सांगितली. मला खूप आनंद वाटला. तर आमचे पूज्य सद्गुरू प्रल्हाद महाराज यांची प्रतिमा माझ्या या हाताला आहे. नेहमी सांगायचे की साधकावस्थेमध्ये संत संगमन करावा, संतांची चरित्र वाचावी, शक्य असेल होत असेल तर संतांची दर्शनं घ्यावी. तया दर्शने स्पर्शने पुण्यराशी समर्थ म्हणतात त्याप्रमाणे. आणि सगळ्या संप्रदायांची ही शिकवण आहे की साधकावस्थेत जितकी संतांची चरित्र वाचता येतील तेवढी वाचावी. कारण प्रत्येक संतांचं वागणूक नाही म्हणणार आपण त्याला, साधना वेगळी असते, त्यांच्या जीवनात त्यांच्या प्रेरणा वेगळ्या असतात. आणि त्यामुळे खूप संतांची चरित्र वाचून साधक जीवन समृद्ध होत असतं. रामदास स्वामींची दासबोधात एक ओवी आहे पहा, साधू दिसती वेगळाले. सगळे साधू वेगळाले असतात दिसायला, पण असायला सारखेच असतात. साधू दिसती वेगळाले परी ते स्वरूपी मिळाले, अवघे मिळून एकच झाली देहातीत वस्तू श्रीराम. दिसायला वेगळं, संप्रदाय वेगळा, वस्त्र वेगळे, घर वेगळं, शिक्षण वेगळं, पण असायला सारखेच. संतांचं एकमेव वर्णन आहे, सगळ्या ग्रंथांचं सार बोलतं एक वाक्यात. संत अखंड ईशभानात असतात. त्यांचं कधीही ईश्वराचं भान म्हणजे ईश्वराची स्मृती, ईश्वर या जगाचा करता आहे बस, हे त्यांचं भान कधीच संपत नाही. त्यांची अनुभूती ती असते म्हणून भान संपत नाही. आणि म्हणून अशा अखंड ईश्वराचं भान असणाऱ्या सत्पुरुषांच्या साधूच्या सहवासाचा जर जीवाला लाभ घडला तर त्याला हे सगळं महत्त्व कळतं. आणि कदाचित साधूंच्याच कृपेने पुढे पूर्ण परमात्मा आकलन होऊन येतो. संतांची संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे माऊली म्हणतात. श्रीकांत जोशी काकांबद्दल बोलत होतो, मी त्यांच्या घरी गेलो, मला खूप आवडलं. मी त्यांना सहज म्हटलं की एखादं चरित्र स्वामींचं असेल तर मला द्याल का आपण. ते म्हणाले आहेत ना माझ्याकडे 3-4 चरित्र आहेत. त्यापैकी सगळ्यात अलीकडे प्रकाशित झालेलं दत्त जयंती 1999ला प्रकाशित झालेलं एक सौभाग्यवती वैशाली विजय कुलकर्णी यांनी लिहिलेलं एक पुस्तक, त्यांनी एक ईश्वरीय शक्ती या नावाने त्यांनी मला दिलं. म्हटलं मी वाचीन आहे, मला खूप आवडलं. मी 2दा ते वाचलं आणि
सहज अशी प्रेरणा माझ्या सद्गुरूंनी मला दिली की इतकं अलौकिक चरित्र, सगळ्याच संतांचे अलौकिकच असतात, तर हे जर आपण सर्वांसमोर काही अंशाने ठेवलं, पूर्ण तर नाही ठेवू शकत. कारण वैशालीताईंनी त्यांनी विजयकांता नावाने ते लिहिलं आहे. विजय त्यांचे पती आहेत, कांता म्हणजे पत्नी म्हणून, पण फारच सुरेख लिहिलं आहे, अतिशय ओघवती सरळ भाषा. आणि त्यांनी स्वामींचं चरित्र लिहिलं, जनार्दन स्वामी खेरांचं, पण त्या प्रत्यक्ष त्यांच्या अनुग्रहित नाही आहे. कसा योग असतो ईश्वराच्या योजनेत, त्या अनुग्रहितही नाही, पण स्वामींचीच ही कृपा की त्यांच्याकडून ते पूर्ण चरित्र त्यांनी 451 पृष्ठांचं लिहून घेतलं. त्यातली पहिली 111 पृष्ठ ही साधक जनार्दन या नावाने आहेत, आणि पुढची पृष्ठ, इतकी पृष्ठ स्वामींनी वाचली, त्यांच्या हयातीत लिहिल्या गेलं. कारण 2013 साली स्वामींनी भीष्म द्वादशीला आपला देह समर्पण केला ईश्वराच्या चरणी, दत्तात्रेयांच्या चरणी. त्यांनी पाहिलं आधी साधक जनार्दन लिहिलेलं वैशालीताईंनी, आणि त्यानंतर त्यांनी लिहिलं की छान झालं आहे. आणि त्या ग्रंथात त्यांनी अभिप्राय सांगितला की या ग्रंथात जे जे काही वैशाली लिहिल त्या सर्वांचा तिला अनुभव येईल. फार सुंदर लिहिलं आहे वैशालीताईंनी. त्यांचा माझा प्रत्यक्ष परिचय नाही, पण या ग्रंथाच्या रूपाने त्यांचं एकंदर व्यक्तिमत्व मला कळून आलं. फार भाविक, अत्यंत श्रद्धावंत, भक्त अंतःकरणाच्या, अतिशय रसाळ ओघवत्या भाषेत त्यांनी लिहिलेलं चरित्र मोठं आहे खूप. आपण आपल्या उपलब्ध वेळेत तेवढं संपूर्णपणे नाही पाहणार. काही महत्त्वाचे टप्पे स्वामींच्या जीवनातले मात्र आपण विचारायला घेणार आहोत. श्रोते हो, जरूर संग्रही ठेवावं असं पुस्तक एक दिव्य ईश्वरी शक्ती नावाचं त्यांनी लिहिलं आहे. खरं याच्या आधीसुद्धा स्वामींचं एक ओम नावाने चरित्र आलं होतं, आणि ते फार आधी लिहिलं गेलं. ते ज्यांनी लिहिलं ते श्रीयुत चिकटे नावाचे गृहस्थ आहेत पुण्याचे, त्यांनी तो ग्रंथ लिहिला होता. पण तरी देखील वैशालीताईंना ही प्रेरणा झाली, ती स्वामींचीच प्रेरणा. त्या वास्तविक संप्रदायातील अनुग्रहित नसूनसुद्धा इतकं सुंदर दिव्य चरित्र त्यांनी लिहिलं. खरोखरच ही स्वामींची त्यांच्यावरची कृपा आहे याचं द्योतक आहे. आपण सर्वांनी पण हा ग्रंथ अवश्य संग्रही ठेवावा, म्हणजे आपल्याला नित्य त्याचं वाचन इत्यादी करता येईल, आणि स्वामींच्या जीवनातले छोटे छोटे पैलू आपल्याला कळून येतील. असो, एवढ्या प्रस्तावनेनंतर मी प्रत्यक्ष स्वामींच्या चरित्र भागातल्या काही मुख्य अंशांचं आपल्यासमोर मांडणी करतो आहे. स्वामींचे वडील आणि आई यांची नावं शंकरराव आणि पार्वतीबाई. शंकर पार्वती. मग गणेशासारखा पुत्र येणार नाही पोटी. यांना 4 पुत्र आणि 4 कन्या झाल्या असं म्हणणार. 4 पुत्र आणि 4 कन्या झाले. त्यापैकी पुत्रांकडून जर विचार केला ते 2 नंबरचे आहेत, आणि एकंदर भावंडांपैकी 3 क्रमांकाचे आहेत. यांचं बालपण बडोद्याला गेलं. यांचे वडील म्हणजे शंकरराव खेर हे बडोदामध्ये संस्थान आहे. बडोदा एकंदर प्रांत जो आहे त्यामध्ये एक गोध्रा नावाचा जिल्हा आहे. त्या गोध्रा जिल्ह्यामध्ये यांचे वडील मेडिकल ऑफिसर होते. यांची मांडणी छान केली आहे लेखिकेने, खूप छान केली आहे. अत्यंत भाविक वृत्तीचे, धार्मिक वृत्तीचे. यांचा इंग्रजी, संस्कृत, गणित या 3 विषयांवर खूप रुची आणि आवड होती, गती होती यांना. आणि त्याचबरोबर यांना ईश्वराचं सगळं स्मरण करणं, त्याचे ग्रंथ वाचणं, अध्यात्मशास्त्र याची पण खूप गोडी आणि आवड होती. ज्योतिषशास्त्राचाही यांचा फार विचार होता, अभ्यास होता शंकररावांचा. आणि हे सगळे संस्कार त्यांनी वयाच्या 11व्या वर्षी, म्हणजे स्वामींना 27चा जन्म आहे, 38 सालात स्वामी जेव्हा 10-11 वर्षात झाले, व्रतबंध होऊन गेलेला आहे. नित्य संध्या करावी, काही रामोपासना ते करत असत. सुरुवातीला रामाची उपासना करावी असा त्यांचा काळ व्यतीत होत असताना वडिलांनी सुरुवातीला त्यांना आध्यात्मिक खूप मार्गदर्शन केलं. ते थिऑसॉफिकल सोसायटी नावाची त्या काळात एक मोठी चळवळ होती. आपण जर कधी स्वामी विवेकानंदांचं चरित्र वाचलं तर त्यात हा भाग आपल्याला पाहायला मिळतो. त्या काळामध्ये मग साधारण 100-125 वर्षापूर्वी थिऑसॉफिकल सोसायटी नावाची एक मोठी चळवळ होती. धार्मिक क्षेत्रातलीच होती. तो एक पंथ होता. श्रीकृष्णाची उपासना हे त्यांचं ध्येय असायचं. ईश्वरी शक्तीचं आकलन करून घेणं, त्याला शरण जाणं.
शेवटी सगळ्या संप्रदायात हेच आहे, ईश्वरी शक्तीचे अनेक अनेक पैलू समजावून घेऊन, ईश्वराविषयी सगळी माहिती गोळा करून घेऊन त्याला शरण जाणे. मनमना भव मद्भक्ता भव, भगवान गीतेत म्हणतात त्याप्रमाणे शरण भगवंताला जायचं आहे. कारण सर्व जीवांचा शरण्य ईश्वरच आहे. त्याचा वेगळ्या वेगळ्या अवतारातले रूप विग्रह आपण घेऊ शकतो, राम कृष्ण विठ्ठल पांडुरंग इत्यादी, परंतु मुळात ईश्वर एकच आहे, तो सगुण निराकार आहे. तो सगळ्या जीवांचा शरण्य तोच आहे. शंकररावांनी म्हणजे स्वामींच्या पिताश्रींनी त्यांना लहान वयात सगळं अध्यात्माचं बालकडू दिलेलं आहे. शेवटी आध्यात्मिक पिंड पुष्ट व्हायला लागला. त्यांना मोठे काही भाऊ आहेत, पण त्या काळामध्ये स्वामींच्या घरची पुढच्या काळात परिस्थिती थोडी हलाखीची झाली. असं वर्णन आहे चरित्रामध्ये की स्वामींना वयाच्या 11व्या वर्षी त्यांचा एक मोठा वडील भाऊ आहे, त्याचं नाव हरिश्चंद्र आहे, त्याला वेळाचे झटके बिटके यायचे. म्हणून स्वामी वास्तविक 1945 साली मॅट्रिकच्या परीक्षेला बसले आणि ते उत्तीर्ण नाही होऊ शकले. पण पुढे 1947 साली त्यांनी मात्र ही मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली. मधला काळ त्यांच्या घरामध्ये अनेक बिकट प्रसंगांना तोंड देण्यात गेला. स्वामींवर बिकट परिस्थिती आली आणि असं वर्णन आहे चरित्रामध्ये. बघा साधू सत्पुरुषांना काय काय करावं लागतं. पुढे हा महात्मा एक मोठा सत्पुरुष म्हणून प्रसिद्धीला पावला, अनेक भक्तांचा उद्धार केला, अनेकांना भक्तीचं बाळकडू दिलं, शिक्षण दिलं, पुष्कळांना शक्तिपात दीक्षेचा अनुभव दिला, अनेकांना अनेक संतांचे देवांचे विभूतींचे अनुभव आणून दिले. पण बालपणी यांच्या जीवनात बघा असं वर्णन आहे की प्रपंचाला थोडी मदत म्हणून, आपल्या भावंडांची शिक्षणं चांगली व्हावी म्हणून स्वामींना छोटी छोटी कामं करावी लागली. चरित्रामध्ये उल्लेख केला आहे की साबण उदबत्ती वगैरे विकण्याचे कामं करावे लागले. 1 रुपयाला 1 आणा असं त्यांना उत्पन्न होत असे. कमिशन नाही म्हणू आपण त्याला. 1 रुपयाची वस्तू विकली की 1 आणा मिळायचं. असं स्वामी दिवसभर घरोघरी फिरून बडोद्यामध्ये हे काम करायचे. कशातही त्याला कमीपणा नाही, पण हे काम त्यांनी अत्यंत आनंदाने उत्साहाने केलं आणि काहीतरी आपल्या कुटुंबाला म्हणजे वडिलांच्या कुटुंबाला हातभार लावायचा प्रयत्न स्वामींनी केला. पण स्वामींच्यामध्ये वडिलांकडून आध्यात्मिक संक्रमण झालं. दीक्षा नव्हे, शक्तिपात दीक्षा नाना महाराजांकडून आहे पुढे, पण स्वामींच्या जीवनामध्ये एक आध्यात्मिक पिंड त्यांचा पुष्ट होत चालल्यामुळे बराच काळ त्यांचा अशा परिस्थितीत गेला की त्यांना थोडासा आळस, कंटाळा, पडून राहायचं असा वेळ जाऊ लागला. ते चिंतनातच राहायचे. त्यांचे मेवणे मोघे नावाचे यांच्या ओळखीच्या एक साध्वी होत्या, त्यांच्याकडे ते यांना घेऊन गेले. त्यांचं नाव अम्ममय्या असं आहे. त्यांचं नाव अम्ममय्या. 20 वर्षाचं वय स्वामींचं त्यावेळेला होतं. त्यांनी विचार केला की हा कसा वागतो आहे, ह्याच्या या तरुण वयामध्ये या मुलाने किती उत्साही असलं पाहिजे. असा दिवस घालतो, कंटाळतो, झोपून राहतो, कशात राहतो माहीत नाही, याला एकदा दाखवा. अम्ममय्या त्या काळातल्या त्या बडोदा प्रांतातल्या अतिशय प्रसिद्धी अशा साध्वी होत्या, अधिकार होता. त्या साध्वींकडे घेऊन गेले. त्यांनी पाहिलं यांना आणि ह्याही वयातल्या 20 वर्षाच्या स्वामींना म्हणजे जनार्दनाला त्यांनी मांडीवर घेतलं, त्याला अवघ्राण केलं आणि एकच वाक्य त्यांच्या मेवण्यांना म्हणाले की फार कमी वयात त्याला खूप मिळालं आहे बरं, त्याचा हा परिणाम आहे, पण काळजी करू नका, काळजी करू नका, हा पुढच्या काळामध्ये फार प्रसिद्ध असा साधू होणार आहे. म्हणून डोक्यावरती हात ठेवला. असा अम्ममय्यांचा आशीर्वाद स्वामींना वयाच्या 20व्या वर्षी म्हणजे 1947 सालच्या आसपासची घटना आहे. हा अम्ममय्यांचा आशीर्वाद अहमदाबादला त्या राहतायच्या त्या ठिकाणी त्यांना मिळाला आणि स्वामींच्या जीवनातलं पुढचं भविष्य त्यांच्या मुखातून बोललं गेलं. त्यानंतर स्वामींच्या जीवनामध्ये अनेक चढउतार आले, अनेक टप्पे बदलले आणि स्वामींना अनेक साक्षात्कारी सत्पुरुषांच्या सहवासही मिळाला, मार्गदर्शन मिळालं आणि त्यातून त्यांना अनेक आध्यात्मिक दिव्य अनुभूतीसुद्धा यायला लागल्या असं वर्णन चरित्रामध्ये. त्यानंतर स्वामींच्या जीवनामध्ये पुढचे जे प्रसंग आहेत श्रोते हो, आपण साधारणपणे क्रोनॉलॉजिकल ऑर्डरनेच पाहू, म्हणजे वर्षाप्रमाणेच पाहू, कारण हे सगळं 1977पर्यंत मार्गक्रमण आपल्याला चरित्राचं थोडक्यात करायचं आहे आणि 1977 ते पुढे 36 वर्ष म्हणजे 2013पर्यंत 3 तप स्वामी सूर्याप्रमाणे तेजस्वी
ते झळकत होते, तळपत होते आणि संपूर्ण साधक जीवनातल्या साधकांना खूप मोठा मार्गदर्शन ते करीत होते. 3 तपपर्यंत हा भाग पुढे पाहू आपण. स्वामींच्या जीवनामध्ये थोडासा एकंदर जो बदल झाला, स्थिर परिस्थिती आली, ती त्यांना नोकऱ्या पुष्कळ कराव्या लागल्या. एक महादेव आपटे नावाचे गृहस्थ होते, त्यांचं एक दुकान होतं. त्या दुकानामध्ये सुद्धा काही काळ स्वामीजींनी बडोद्याला नोकरी केली. त्यांना आधी हे माहीत नव्हतं की हे खेर घराण्यातले आहेत, अधिकारी आहेत, असं घराणं त्यातले आहेत, त्यांना माहीत नव्हतं. त्यांनी नोकरीला ठेवलं. वेळ प्रसंगी स्वामींना त्यांच्या दुकानामध्ये हमालीसुद्धा करायला लागली, असं चरित्रात वर्णन केलं. पहा सत्पुरुषांची चरित्र, बालपणचं चरित्र कसं आहे बघा, किती कठीण परिस्थितीमध्ये. कारण टाकीचे घाव सुचल्याशिवाय मोठेपण संतपण येत नाही. आणि आस्था एकेकाच्या ईश्वराच्या योजनेप्रमाणे प्रारब्धवशात काही जे भोग असतात ते सुद्धा अतिशय पण आनंदाने, रडत नाही, धैर्याने स्वामी सगळ्याला तोंड देतात आहेत. आणि महादेवराव आपटेंकडे ते नोकरी करीत असताना स्वामींना नारेश्वर नावाचं एक ठिकाण आहे बडोद्याच्या जवळच आहे. तिथे रंगावधूत स्वामी नावाचे दत्त संप्रदायाचे एक थोर विभूतिमत्व असायचे. आजही तो आश्रम आहे. आणि आमच्या सौभाग्याने आम्ही 2-3दा त्या ठिकाणी गेलो आहे. जवळ आहे बडोद्याच्या. गरुडेश्वर नारेश्वर ही प्रसिद्ध ठिकाणं दत्त संप्रदायाची गुजरात प्रांतामध्ये आजही आहे. त्यांना जायचा योग आला. रंगावधूत स्वामींना त्यांनी सगळं आपलं सांगितलं, असा होतं, फार त्रास, वडिलांचे चरित्र सांगितलं आणि असा हलाखीची परिस्थिती आहे. त्यांनी सांगितलं, काळजी करू नको जनार्दना, अरे साधना काळामध्ये अशा अडचणी येत असतात, पण टिकून राहा, चिकटून राहा. बहुतांपरी संकटे साधनांची, रामदास स्वामी दासबोधात म्हणतात आहे, बहुतांपरी संकटे साधनांची, व्रते दान उद्यापने ते धनाची, दिनाचा दयाळू मनी आठवावा, प्रभाते मनी रामचिंतित जावा. बहुतांपरी संकटे साधना येतात रे, घाबरू नको, धीर राहा, साधना सोडू नको. आणि नारेश्वरून रंगावधूत स्वामींकडून आल्यानंतर स्वामींनी ह्या काळात, पुढच्या काळात पुष्कळ ग्रंथांचं परिशीलन केलं आहे. पुष्कळ ग्रंथांचं परिशीलन केलं. त्यात दासबोध, ज्ञानेश्वरी, अध्यात्म रामायण, विवेकानंदांचं सगळं वाङ्मय, दत्तप्रबोध अशा अनेक ग्रंथांचं वाचन या काळात स्वामींनी केलं असं वर्णन चरित्रामध्ये आहे. त्यांनी हे सगळं परोक्ष ज्ञान आहे. परोक्ष ज्ञान याचा अर्थ बाह्य माहिती त्या संतांविषयी, देवाविषयी विविध वेगळ्या अंगांनी. दत्तप्रबोध भगवान दत्तात्रेयांवरचा ग्रंथ आहे. रामायण, भागवत ही कधी प्रभू रामांची, कृष्णांची चरित्र आहेत. विवेकानंद एक स्वतंत्र वेगळं प्रकरण अलीकडच्या काळातलं आहे. ते सगळे ग्रंथ त्यांनी वाचले आणि त्यांनी त्यांचा आध्यात्मिक पिंड परोक्ष ज्ञान मिळवल्याने समृद्ध झाला, पुष्ट झाला. आणि ह्याही काळामध्ये त्यांना अनेक प्रकारच्या अनुभूती येतच होत्या. कधी हनुमंतांचं दर्शन व्हावं, कधी विष्णूंचं दर्शन व्हावं, कधी कालीमातेचं दर्शन व्हावं, अशा अनेक घटना त्यांच्या जीवनात घडतात आहे. आणि एक प्रसंग आहे त्यांच्या जीवनामध्ये. स्वामी एकांत जास्त प्रिय होते. जयास एकांत मानला, अवघ्या अधिक कळे त्याला, समर्थांची ओवी आहे दासबोध. साधक अवस्थेमध्ये बराचसा काळ साधकांनी एकांतात घालवा. कारण एकांतात जेवढे अनुभव येतात, कळतं स्वतःविषयीपेक्षा देवाविषयी, या सृष्टीतले काही दिव्य अनुभूती एकांतामध्ये येतात साधकाला. स्वामी एकांतात जायचे. एक प्रसंग आहे त्यांच्या जीवनात बघा. सगळीकडे निळं आकाश आहे. स्वामी अंतर्मुख झालेले आहेत, एकांतात बसले आहेत. दिव्य अनुभूती त्यांना येणार आहे. आणि अचानक त्यांच्यापुढे जगदंबा प्रगट झाली. जगदंबेचे अनेक रूप आहेत बरं का. दुर्गा तिचं पहिलं रूप आहे. श्री शिवपुराण ग्रंथाप्रमाणे या भगवतीचं पहिलं रूप प्रगट झालेलं दुर्गा हे आहे. मग काली आहे, भवानी आहे, वैष्णवी आहे, अंबा आहे, एकवीर आहे, महालक्ष्मी आहे, लक्ष्मी आहे, पुष्कळ नाव आहेत तिची. काली कराली च मनोजवाच, सुलोहिताया च सुधृम्रवर्णा. हे मुंडक उपनिषद बोलतात आहे. सप्तजिव्हा, अशी 7 जिव्हांची जी अग्नीची ज्वाळा असते ना, त्याच्यामध्ये सगळी जगदंबेची नाव आहेत. सुधृम्रवर्णा.
त्यापैकी एक काली जगदंबा यांचं लक्ष आकाशातल्या निळ्या आकाशाकडे असताना यांच्यासमोर प्रगट झाली. स्वामींच्या जीवनात अशा दिव्य अनुभूती खूप आहेत. चरित्रच दिव्य आहे. तेव्हा दिव्य अनुभूती खूप एकांतात बसले. जगदंबा प्रगट झाली, म्हणाली की मला तुमच्या पायाच्या उजव्या अंगठ्यात प्रवेश करायचा आहे. पायाच्या उजव्या अंगठ्याचं एक वेगळं मूल्य आहे बरं शास्त्रामध्ये. आपण आता त्यावर आज चिंतन नाही करू, वेगळा विषय आहे. पण सद्गुरूंच्या पण उजव्या पायाच्या अंगठ्याला महत्त्व आहे. तेच त्यांचं खरं स्थान आहे. त्याला पद म्हणतात. सद्गुरू पदाचा अर्थ तो होतो. ती जगदंबा यांना म्हणते स्वामींना की मला तुमच्या शरीरामध्ये शरीराच्या पायाच्या उजव्या अंगठ्यात प्रवेश करायचा आहे. स्वामी म्हणाले अजिबात परवानगी नाही, माझी परवानगी नाही. ती म्हणाले असं का म्हणताय, मला तुम्हाला अनुभूती द्यायची, मी परवानगी देणार नाही पायात शिरण्याची. माझ्या पायात जगदंबा, मी परवानगी देणार नाही. साधं काय, जगदंबेला पायात शिरू द्यायचं का, असा विचार असावा. मग जगदंबेने यांना म्हटलं की मग मला तुम्हाला 3 परिक्रमा तरी करू द्या. हे चरित्रात वर्णन केलं आहे वैशालीताईंनी. आणि स्वामींना त्या जगदंबा स्वरूप महाकालीनीच त्या ठिकाणी प्रगट झालेल्या स्वामींना 3 परिक्रमा केल्या. एक दिव्य अनुभव ती स्वामींना आली आणि स्वामी समाधीत गेले. अनेक 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 स्वामींना असे अनुभव येतच आहेत, कंटाळले नाही. पण अशा दिव्य अनुभूती येण्यापेक्षा एकदा ईश्वराचं खरंच स्वरूप कळावं अशी जिज्ञासा मनात निर्माण व्हायला लागली. आणि जेव्हा साधकाच्या मनामध्ये ईश्वराचं ज्ञान होणं, अनुभव येणं किंवा साक्षात्कार होणं अशी जेव्हा एकसारखी मनामध्ये चिंतन सुरू असतात, त्यावेळेला माऊली म्हणतात सद्गुरू आपैसा भेटे. सद्गुरू आपैसा भेटे. आपोआप सद्गुरूंना ती ही सगळी जाणीव कळते. साधकाचा हा पिंड कळतो की आता याचं कोणत्या ठिकाणी काय सुरू आहे. बघा आत्तापर्यंतचा प्रवास कसा आहे. वडिलांकडून आध्यात्मिक पहिलं मार्गदर्शन, अनेक संत विभूतींच्या अम्मुमय्या म्हणा किंवा रंगावधूत स्वामी म्हणा, ह्या सगळ्यांचे आणि अनेक वेळा त्यांना टेंबेस्वामी यांचे खूप दृष्टांत व्हायचे. टेंबेस्वामी म्हणजे दत्त संप्रदायातले, त्यांना दत्तांचे अवतारच आपण म्हणतो ना. टेंबेस्वामी म्हणजे वासुदेवानंद सरस्वती स्वामी यांचे खूप दृष्टांत व्हायचे, स्वप्नात व्हायचे, प्रत्यक्ष व्हायचे. असे अनेक संत विभूतींचे आशीर्वाद लाभलेले स्वामी म्हणजे जनार्दन स्वामी खेर यांना आता हे सगळे असे अनुभव, हे साक्षात्कार, या देवाचं दर्शन, त्या देवाचं दर्शन, त्यांना हे नको आहे. त्यांना खरी जी अनुभूती परमार्थात यायला पाहिजे ती हवी आहे. आणि ते सद्गुरूंना किंवा ईश्वराला अचूक कळतं. म्हणून त्यांच्यावरती अनुग्रह करण्याकरता प्रत्यक्ष सद्गुरूंची त्यांची गाठ ईश्वर घालून देतो असं वर्णन आहे सर्व ग्रंथांमध्ये. त्यांच्या सासूबाई आहेत, स्वामींच्या सासूबाई, त्या नाना महाराजांच्या अनुग्रहात आहेत. इंदोरचे नाना महाराज तराणेकर, थोर दत्त संप्रदाय, अतिशय अधिकारी सत्पुरुष. त्यांचे अनेक शिष्य शाखा सगळीकडे आहेत, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरातमध्ये. नाना महाराज तराणेकर सासूबाईंचे गुरु होते. यांच्या सासूबाईंकडे एकदा गेले. सासूबाईंनी सांगितलं की आज आपल्याकडे नाना महाराज येणार आहेत. तर जावे बा माझी इच्छा आहे, तुम्ही पूजा कराच. यांना आवडच होती. संत घरी येणार, नाना महाराजांचं नाव खूप आपलं टेंगे स्वामी माहिती आहेत, दत्त माहिती आहेत, दत्तप्रभू विषयी एवढा आकर्षण आहे. त्यामुळे नाही मी करीन म्हणे पाद्यपूजा. घर खाली गजबजलेलं कुटुंब मोठं होतं आणि वरती हॉल होता. त्या सभागृह हॉलमध्ये नाना महाराजांच्या पूजेची तयारी सासूबाईंनी सगळी करून ठेवली. आणि पाद्यपूजा मात्र प्रत्यक्ष स्वामींच्या हातून केली. खूप आनंद झाला स्वामींना. आणि आता हा प्रसंग स्वामींवरती शक्तिपात दीक्षा होण्याचा आहे. हा प्रसंग स्वामींवरती शक्तिपात दीक्षा होण्याचा आहे. पूजा झाली. स्वामी नाना महाराजांकडे एकटक पाहत होते. नाना महाराज स्वामींकडे एकटक पाहत होते. इतर सगळी मंडळी ते या दोघांना पाहत होते. पण आता या दोघांमध्ये जे झालं ते कोणालाही कळलं नाही. आपणासारखे करती तत्काळ नाही, काळ वेळात तयार लागली. दोघांची दृष्टादृष्ट झाली, नजरानजर एकमेकांना लागल्या. आणि अचानकपणे स्वामींच्या डोळ्यांच्या खालच्या पापणीतून
एक शेंद्री रंगाचा प्रकाश उजेड लखलख करणारा निघाला आणि तो नाना महाराजांच्या डोळ्याच्या खालच्या पापणीमध्ये विलीन झाला. त्यानंतर डोळ्याच्या वरच्या पापणीतून तोच शेंद्री रंगाचा दिव्य प्रकाश निघाला आणि परमपूजनीय नाना महाराजांच्या वरच्या पापणीत विलीन झाला. अशी 6 आवर्तनं झाली. 6 आवर्तनं झाली, शांत झाली. स्वामी समाधीत गेले. नाना महाराज उठले, आतल्या खोलीत गेले आणि त्यांना विभूती आणून दिली. त्यांना विभूती दिली, फुटाण्यांचा विभूती आणि फुटाण्यांचा प्रसाद दिला. शांत झाले. आणि हा झालेला प्रकार फक्त परमपूजनीय नाना महाराज आणि स्वामी या दोघांनाच कळला. इतर उपस्थितांना एवढंच काय, त्यांच्या सासूबाईंना काय झालं काही कळलं नाही. पण आपल्या थोडक्या शब्दांमध्ये बोलत आहे लेखिकेने खूप छान वर्णन केलं आहे प्रसंग. परमपूज्य नाना महाराजांनी स्वामींवरती शक्तिपात दीक्षेचा उपयोग करून आपली सगळी आध्यात्मिक शक्ती ह्या शक्तिपात दीक्षेद्वारे शिष्यामध्ये संक्रमित केली. सांगितलं की तुला आजपर्यंत टेंबे स्वामींनी अनेक दृष्टांत दिले आहेत ना, ते तुझ्या दृष्टांत गुरु आहेत. ते तुझ्या दृष्टांत गुरु आहेत. आणि तुला लहानपणापासून नृसिंहाची आवड आहे ना, तुझं उपासना नृसिंहाचीच आहे. तुझी स्वतःची वैयक्तिक उपासना नृसिंहाची ती सुरू ठेव. आणि त्यामुळे यानंतर नाना महाराजांच्या यांचा पुढे पुष्कळदा परिचय स्नेहसंबंध झाले. श्रोते हो, ह्याप्रमाणे परमपूजनीय नाना महाराजांकडून शक्तिपात दीक्षा ग्रहण झाल्यानंतर स्वामींच्या जवळ अजून एक आध्यात्मिक तेज आणि त्यात ते बुडून जायला लागले. यानंतर स्वामींची जी भेट आहे ती स्वामी समर्थांची आहे. दोन्ही स्वामीच, पण अक्कलकोटचे स्वामी समर्थ आणि हे जनार्दन स्वामी खेर या दोघांच्या भेटीचा प्रसंग आहे. अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचं यांचं दर्शन झालं. स्वामी समर्थांनी पाहिलं की यांच्याजवळ खूप दिव्य विभूती इत्यादी तेज आहे. खूप आनंद वाटला स्वामी समर्थांच्या दर्शनाने. त्यांनी यांना उपदेश केला काही. आणि त्यांच्या भेटीनंतर 8 दिवसामध्ये स्वामींना आता असं वाटायला लागलं की आपल्याला सगळं छान मिळालं, तृप्त झालो, आता काही करायला नको, काही करायचं नाही पुढे आता. आणि आता पुढे काही करू नये, आपल्या शांत आनंदात एका जागी बसून राहावं असं त्यांना नेहमी वाटायला लागलं. ही दगदग भ्रमंती इत्यादी झालं, त्याला कारण आता स्वामी समर्थ होणार आहे. आणि स्वामी समर्थ त्यांच्या स्वप्नात आले आणि सांगितलं, काय करताय तुम्ही? तुम्हाला श्री गुरुकृपेनी नाना महाराजांच्या कृपेने सगळं मिळालं आणि इतकं सगळं मिळालेलं आध्यात्मिक भांडवल, एवढी श्रीमंती तुम्ही घरी बसून नुसतं उकिरड्यावर लोळून गाढवाप्रमाणे घालवणार आहात. हा शब्द वापरला लेखिकेने. तुम्हाला नाही करता येणार, मी नाही करू देणार तुम्हाला. हे स्वामी समर्थ बोलत होते. चला उठा, भ्रमंती करायला लागा आणि तुमच्याजवळ जे आहे त्याचा लाभ इतरांना करून द्या, इतरांना होऊ द्या, त्यांना मार्गस्थ करा, त्यांना परमार्थ मार्गामध्ये वाटसरू करून घ्या, त्यांची आध्यात्मिक प्रगती पहा. वेळ प्रसंगी त्यांच्यावर शक्तिपात दीक्षेचा प्रयोग करा. वेळ प्रसंगी त्यांना ईश्वराच्या नामाचं महत्त्व सांगा. हे तुम्हाला करायचं आहे, घरी बसून राहायचं नाही आहे. हे स्वामी समर्थांनी दृष्टांत दिला ना, त्यानंतर ते खडबडून जागे झाले. अरे इच्छा, मला एवढं मोठं कार्य करायचं आहे. बघा, स्वामी विवेकानंदांच्या जीवनामध्ये सुद्धा असेच प्रसंग आहे. उदाहरण म्हणून बोलतोय, विवेकानंदांच्या निर्विकल्प समाधीनंतर स्वामी विवेकानंदांना असं वाटायला लागली, मला आता काही करायचं नाही, सगळं मिळालेलं आहे. रामकृष्ण परमहंसाने एकदा बोलावलं, नरेंद्रा काय करतोस आहे? मला आता काही करायचं नाही, जे सगळं आपल्या कृपेने मिळालं भरपूर झालं, मी आनंदात आहे. नाही, ही तुच्छ भाषा बोलू नकोस. जगदंबेला ती आई म्हणायचे, महाकालीला आई म्हणायचे, आईला तुझ्याकडून खूप काय करून घ्यायचं आहे. आई तुझ्या मानगुटीवर बसून तुझ्याकडून करून घेईल. नरेंद्रा, तू नाही करणार तर तुझी हाडं करतील. पहा कसं सारखा प्रसंग आहे. तिकडे रामकृष्ण परमहंस आणि नरेंद्र आहे, इकडे स्वामी समर्थ आहेत आणि जनार्दन स्वामी खेर आहेत. आणि जनार्दन स्वामींना स्वामी समर्थांचं ऐकावंच लागलं, पुढच्या काळात ऐकावंच लागलं.
म्हणून जनार्दन स्वामी समर्थांच्या कृपा आणि आशीर्वादाने 1977पर्यंत येऊ आता आपण. स्वामींना मधल्या काळामध्ये फार हालाकीची परिस्थिती आली की त्यांना नोकरी पण मिळाली होती. त्यांनी बडोदा स्टेटच्या सेक्रेटरिएटमध्ये त्यांना नोकरी बऱ्यापैकी मिळाली होती. पण आता हा सगळा इतका प्रवास झाला नोकरीनंतर, त्यावेळेस स्वामींनी 1977 साली 16 ऑगस्ट 1977 आपल्या नोकरीला कायमचा राजीनामा दिला आणि त्यांच्या एकंदर व्यावहारिक जीवनाला त्यांनी पूर्णविराम दिला. मधल्या काळामध्ये स्वामींचा गृहस्थाश्रम आहे. स्वामींच्या गृहस्थाश्रमात त्यांच्या सुविद्य पत्नी 1955 साली स्वामींचा विवाह झाला. उज्जैनच्या नांदेडकर कुटुंबातल्या मायाताई त्यांच्या जीवनात आल्या आणि यांच्या पोटी 4 अपत्य जन्माला आली. एक तर ब्रह्मा विष्णू स्वरूपामध्ये संजय, अभय आणि उदय ही 3 मुलं. संजय, अभय, उदय ही 3 ब्रह्मा विष्णू महेशाप्रमाणे 3 मुलं आणि सुगंधा नावाची मुलगी. ही 4 अपत्य होण्यापूर्वी यांना 55 साली विवाह झाल्यानंतर एक कन्या झाली होती आधी. ती अत्यंत अल्पायुषी ठरली. 1 वर्षातच तिचं निधन झालं. पण ही 4 बाळं पुढच्या काळात आहेत आणि त्यामुळे स्वामींचा गृहस्थाश्रमसुद्धा अत्यंत सुखाचा आहे, समृद्ध आहे. सानंदन सदनन सुताश्च सदिया कांता मधुभाषिणी असा श्लोक आहे, त्याला न्याय देणार आहे. गृहस्थाश्रम हे उत्तम आणि तो समर्थांच्या व्याख्येप्रमाणे स्वामींनी आणि मायाताईंनी केला हो. धन्य धन्य हा गृहस्थाश्रम, दासबोधातलं वचन आहे. धन्य धन्य हा गृहस्थाश्रम सकलांमध्ये उत्तमोत्तम, परंतु पाहिजे भूतदया आणि स्वधर्म. श्रीराम भूतदया, सर्व प्राणीमात्रांविषयी अत्यंत प्रेम, दया, करुणा आणि स्वधर्मांचं पालन तर स्वामींच्या जीवनात कधी चुकल्याचं नाही. संत स्वधर्मानेच आचरण करतात आणि ते आचरण करण्याची रीत जगाला शिकवत जातात. म्हणजे गृहस्थाश्रमात राहून सुद्धा ईश्वर चिंतन कसं करावं हे सगळं शिकवण्याकरता संतांचे अवतार आहेत. म्हणून संत हे भूमीवरच चालते बोलते परमेश्वर, जे दासगणू महाराजांनी म्हटलं ना, परमेश्वर जे जीवाला करायला शिकवतो धर्मसंस्थापना करून, तेच कार्य, त्याचंच कार्य हे संत करीत असतात. त्यामुळे संत हे भूमीवरच चालते बोलते परमेश्वर म्हणतात. किंवा रामदास स्वामींच्या शब्दात धर्मसंस्थापनेचे नर, ते ईश्वराचे अवतार झाले आहेत, पुढे होणार देणे ईश्वराचे. श्रीराम गृहस्थाश्रम अत्यंत यशस्वी रीतीने करून दाखवतात संत. गृहस्थाश्रम करणं त्यांचं काही ध्येय थोडी आहे, पण प्रारब्धवशात तो आला आहे. तर कसा करावा याचा आदर्श गृहपाठ आपण नाथांचा प्रपंच पहा, नाथांचा गृहस्थाश्रम पहा. कशा पद्धतीने गृहस्थाश्रम करावा आणि कशा पद्धतीने गृहस्थाश्रमात राहूनही अलिप्त राहावं हे संत शिकवतात. गृहेष्वाम विशतांचापी, भागवतातला श्लोक आहे 5व्या स्कंदातला. गृहेष्वाम विशतांचापी पुंसां कुशलकर्मणां मद्वार्ता यातयामाना न बंधाय विमुच्यते. सोपा अर्थ याचा अगदी. गृहस्थाश्रम बंधनाला कारण होऊ नये म्हणून काय करावं या श्लोकात सांगितलं आहे आणि ते सगळं स्वामींनी केलं आहे. मद्वार्ता यातयामाना, गृहेष्वाम विशतांचापी, गृहस्थाश्रमात वसत असताना, तो करत असताना जर मद्वार्ता म्हणजे माझ्या कथा इत्यादी जर श्रवण केल्या, या संत महात्म्यांची चरित्र ऐकली, साधूंची चरित्र ऐकली, महंतांची चरित्र ऐकत आपण गेलो तर गृहस्थाश्रम बंधनाला कारणीभूत होत नाही. उलट गृहस्थाश्रम करता करता पारमार्थिक सिद्धीसुद्धा होऊ शकते. अनेक संतांनी त्यांच्या गृहस्थाश्रमातल्या आचरणांनी आपल्याला शिकवून दिला आहे, गृहपाठ आहे. म्हणून स्वामींचा गृहस्थाश्रम आपणासाठी, साधकांसाठी, भक्तांसाठी, शिष्यांसाठी एक आदर्श गृहपाठ आहे. श्रोते, स्वामींच्या जीवनात नाना महाराजांनी उपदेश केला, अक्कलकोट स्वामींनी सांगितलं आणि त्यानंतर मगाशी बोललो आहे आपल्याला, स्वामींनी त्यानंतर 1977 पासून 2013पर्यंत भीष्म द्वादशीपर्यंत स्वामींनी अखंड 36 वर्ष पुढे भ्रमंती केली आहे. सगळ्या प्रांतांमध्ये भ्रमंती. सुरुवातीला अगदी बडोदा प्रांताच्या आजूबाजूला आम्ही सुद्धा भाग्यवान आहोत. ज्या नगरामध्ये आम्ही राहतो, अमरावती, इथे स्वामी खूपदा यायचे. त्यांचे अनेक
अंतरंग शिष्यसुद्धा इथे आहेत, भाविकही आहेत आणि यांच्याकडून मला स्वामींची माहिती अनेकदा कळली आहे. आणि भाग्यवान यासाठी आहोत की आम्हाला प्रत्यक्ष स्वामींचं दर्शनसुद्धा 2-3 वेळा इथे झालं आहे. इतक्या दिव्य महात्म्याचं दर्शन. आणि हा परिपाठ आहे आपल्याला, हाही वस्तुपाठ आहे. संत देखोनी धावे, परमसुख हेलावे, नमस्कारी सर्व भावे, तो सत्वगुण शिरा. फार चांगली ओवी आहे. संत महात्मे कुठे आले ना दर्शनाला जावं ही रीत आहे. आमच्या सद्गुरूंनी आम्हाला आणि दासबोधात हे शिकवल्यामुळे संत आले की दर्शनाला जावं. आम्हाला 2-3दा अमरावती नगरात त्यांचं दर्शन प्रत्यक्ष झालेलं आहे. अतिशय अधिकारी व्यक्तिमत्व, ईश्वराचे अवतारच. त्यांच्या दर्शनानेच फार पुण्य तर संपादन होतं, पण दर्शनाने फार मोठं जीवनाची वाटचाल सुखकर होते. हा सर्वांचा अनुभव आहे. श्रोते, स्वामींनी ज्या चरित्राच्या अनुषंगाने ज्याचं परिशीलन 2-3दा करून साधारणपणे अर्धा-पाऊण तास आपल्यासमोर काही चिंतन ठेवावं या हेतूने ही मांडणी जी आपण केलेली आहे, त्यामध्ये स्वामींनी वैशालीताईंना सांगितलं होतं की तू चरित्र छान लिहिलंस, ते थांबव, आता पुढे अनुभव लिहि शिष्यांचे. म्हणून वैशालीताईंनी खूप खूप शिष्यांचे अनुभव लिहिले. त्यातले 1-2-3 अनुभवांना फक्त आपण स्पर्श करू. इतकी दिव्य विभूती की जिला तिच्या साधक दशेमध्ये अनेक देवदेवतांनी, कृष्णाने सुद्धा बरं का, कृष्णाने सुद्धा, जगदंबेने सुद्धा, जगदंबेचा प्रसंग तर आपण ऐकला. आध्यात्मिक शक्तीचं त्यांच्यामध्ये शक्तिपात योगाद्वारे नाना महाराजांनी प्रकाशन केल्यानंतर त्यांना खूप प्रकारचे अनुभव तर आलेच, पण त्यानंतर स्वामी समर्थांच्या आज्ञेने भ्रमंती करताना ठिकठिकाणी शिष्यांना तेच देत असताना सुद्धा त्या एक पुष्कळदा भावावेशात जात असत. कारण नाना महाराजांना त्यांनी जेव्हा शक्तिपात त्यांच्यावर झाला सांगितलं, त्याच्या आधी म्हणले होते की मला आता हे नको आहे, मला असं शाश्वत सुख काय ते मिळेल असं द्या. खूप अनुभव, खूप प्रतिकरण, खूप भावावेश ते इतके की असा प्रसंग आहे, भगवान श्रीकृष्णाच्या तस्वीरीकडे कोणत्याही त्यांनी पाहिलं, कोणत्याही तस्वीरीकडे पाहिलं, फोटोकडे पाहिलं की त्यांची भावावस्था यायची, त्यांना तल्लीन होऊन जायचे. हातात समजा चमचा आहे काही फराळ करायला, तसा तिथेच थांबून जायचा असं वर्णन. त्यांनी त्यांच्या साधना काळात ज्या वेगळ्या साधना केल्या श्रोते हो, त्यापैकी एक साधना त्यांनी नियमाने केली असं ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे. त्यांनी सूर्योदयाला उगवत्या सूर्याकडे पाहायचं आणि रात्रीच्या वेळा चंद्राकडे पाहायचं. ही साधना पुष्कळ काळपर्यंत फार मोठी साधना आहे. योगी लोक ही साधना करतात, कारण प्रत्यक्ष डोळ्यांनी दिसणाऱ्या 2 देवता आपल्याला उपलब्ध आहेत, चंद्र आणि सूर्य. चंद्र आणि सूर्य हे विराट पुरुषाचे नेत्र आहेत असं वर्णन आहे आणि दिसणाऱ्या देवता आहेत. बाकी तरी एक वेळ देवता आपल्या उपासनेने, साधनेने आपल्याला त्यांना प्रसन्न करून घेऊन त्यांच्या कृपेनंतर दर्शन होऊ शकतं. पण आपल्याला किती सहज कृपा देवाची आपल्यावरती आहे बघा, सर्व जीवांवरती आहे. सूर्य सर्वांना दिसतो म्हणजे दिसू शकतो. आता तो दिसण्यासाठी मात्र उगवता सूर्य दिसण्यासाठी काही खटपट प्रातःकाळी लवकर उठण्याची वगैरे आपल्याला करावी लागेल. पण स्वामींनी साधना केली असं चरित्रात उल्लेख आहे. फार चांगली साधना आहे, अनेक योगी करतात. रोज उगवत्या सूर्याला सातत्याने वंदन जर केलं तर फार लाभ होतो, आध्यात्मिक लाभ होतो. आरोग्यादिच्छेत आदित्याच्या उपासनेने अखंड जीवनामध्ये आरोग्य चांगलं राहतं, तेज येतं, बुद्धी चांगली होते आणि धियो यो न प्रचोदयात, ज्यांना गायत्रीचा अधिकार आहे जे जपतात त्यांना लक्षात येईल, बुद्धी अत्यंत तेजस्वी होते, मेधापर्यंत जाते, मेधाशक्तीपर्यंत जाते. ही बुद्धीची समृद्धी सूर्यदर्शनाने येते फक्त. त्याचप्रमाणे चंद्र तेच शीतल असा, त्याचं जर का दर्शन घेता आलं, स्वामींनी खूप वर्षापर्यंत उपासना केली आहे बरं का. उगवत्या सूर्याचं दर्शन आणि रात्री चंद्राचं दर्शन ह्या करत असल्यामुळे स्वामींच्या जीवनात एक वेगळं वैभव त्यांना प्राप्त झालं. आणि पुढच्या काळात स्वामींच्या भ्रमंतीला प्रारंभ झाल्यापासून 1977 पासून पुढे 36 वर्ष स्वामी अखंड भ्रमंती करतात आहे. त्या सगळ्यांचे अनुभव त्या ग्रंथात पुढे लिहिलेले आहेत. 1-2 अनुभव फक्त आपण पाहू आपल्या उपलब्ध वेळेप्रमाणे. डोळ्यात पाणी येईल असा अनुभव आहे.
साधक दशेतले आहेत, सिद्ध दशेतलेच आहेत, स्वतः सत्पुरुष आहेत. सद्गुरुपद त्यांना नाना महाराजांनी स्वामी समर्थांनी मिळवून दिलेलं आहे. भगवान दत्तात्रेयांची कृपा झालेली आहे. त्यांना ऐकून हे सगळे समकालीन संत आहेत बरं का. ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर हे नाव माहिती आहे. ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर गोंदवल्याचे यांनी 1913 साली देह ठेवला. स्वामींना ते नाव कळलं की फार उच्च अधिकारी सत्पुरुष होते. नामावतार त्यांना त्यांच्या संप्रदायात म्हणतात. आपण दर्शनाला जावं. पण स्वामी त्यांच्या एक शिष्यांना घेऊन मला म्हणाले तिथे जायचं आहे गोंदवलेला. एकच शिष्य बरोबर घेतले आणि गोंदवलेला गेले. तिथे कोणालाही सांगितलं नाही. शिष्याला सांगितलं बिलकुल बोलायचं नाही आणि हे जीवनात एकदा करायला पाहिजे. आपल्याला शिकवण आहे. वास्तविक केवढ्या उच्च पदावर स्वामी आहेत. सद्गुरुपद भूषवतात आहे. ईश्वराचा साक्षात्कार आहे. शक्तिपात दीक्षा मिळून बरेच दिवस झाले. अधिकारी आहेत, त्यांचे शिष्य आहेत, पण अतिशय एखाद्या सामान्य माणसाप्रमाणे गोंदवलेला गेले असं वर्णन चरित्रामध्ये लिहिलं. खोली घेतली, निद्रिस्त झाले आणि सकाळी 2:30-3ला शिष्याला जाग आली. स्वामी कुठे आहेत? स्वामी नाही खोली. कुठे गेले? जरा चौकशी केली, शोध केला. खाली गेले. स्वागत कक्षात विचारलं. स्वागत कक्ष आहे गोंदवलेला बाहेर. तिथे 24 तास माणसं असतात. कोणी कधी येऊ शकतं. रात्री बेरात्री कुठूनही साधक शिष्य येतात आणि त्यामुळं स्वागत कक्ष 24 तास सुरू असतो. 2 उपासक तिथे बसले असतात तुमच्यासाठी निवासाची व्यवस्था करण्याकरता वगैरे. तिथे चौकशी केली की स्वामी इथे आले होते का? म्हणाले नाही. काय करावं आता? शेवटी एक माईबाईचं वृंदावन आहे, मागच्याच बाजूला आहे समाधीच्या. त्या ठिकाणी जाऊन पाहिलं तर स्वामी हातात झाडू घेऊन सगळं अंगण झाडत होते. हा प्रसंग वाचला, माझ्या डोळ्यात पाणी आलं. काय सत्पुरुष असतात की एवढी लहानपणी म्हणून थोरपण परासांडीजे अनुभूती विसरीजे जे जगात धाकुटे होईजे ते जवळीक माझे. कुणालाही न सांगता की मी सत्पुरुष आहे, मी खेळ जनार्दन स्वामी, काही न सांगता हातात झाडू घेऊन महाराज कशासाठी? 2 गोष्टींसाठी. एक तर ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर जे अधिकारी सत्पुरुष साधू होऊन गेले त्यांची सेवा तिथे होत्या म्हणून, आणि माझ्या जवळचा मीपणा पूर्ण नष्ट व्हावा. नाही अहंकार वृत्तीच नाही. मी कोणी मोठा आहे, मी सत्पुरुष आहे, मी साधू आहे, मी सत्पुरुष नाही. इतका सूक्ष्म अहंकार देखील शेवटी आपल्या कामाचा नसतोय. ते सिद्ध करण्याकरता, हे मार्गदर्शन आपल्याला करण्याकरता स्वामींनी हातात झाडू घेतला. शिष्याला खूप वाईट वाटलं. स्वामी काय करताय? कोणाला सांगू नकोस म्हणाले. जे करतोय ते योग्यच करतोय. संतांच्या घरी आल्यानंतर सेवाच करायला पाहिजे. मी ही सेवाच करायचा प्रयत्न करते, कोणाला सांगू नकोस. भागवतात एका ठिकाणी 11व्या स्कंदात वर्णन आहे. मुक्तीचं दार काय हो? 4 मुक्ती आहेत ना, आणि मुक्त होणं मनुष्य जीवनाचं ध्येय आहे. तर मुक्ती समजा एक घर आहे, साहित्य मुक्ती. तिचं दार काय? भागवतात वर्णन आहे. एक चरण म्हणतो फक्त, महत् सेवा द्वार माहूर विमुक्तैहि. महत् सेवा, थोर पुरुषांची, संतांची, महंतांची, आचार्यांची, देवाची सेवा. म्हणजे सेवा कशी की काही मी करतो असं म्हणून नाही, फक्त मला सेवा करायची या भूमिकेतून. महत् सेवा द्वार माहूर विमुक्तैहि. महत् सेवा म्हणजे संतांची सेवा, थोर पुरुषांची सेवा. हे विमुक्तीचं म्हणजे मुक्तीचं दार आहे असं भागवतात म्हटलं आहे. श्रोते हो, पण कसं अगर्वता करावे दास्य सकळ माऊली ज्ञानेश्वर म्हणतात. कुठलाही गर्व अहंकार न करता अगर्वता करावे दास्य सकळ. श्रोते हो, ह्या एका लहानशा प्रसंगावरून स्वामीजी किती नम्रपणे अहंचा किती त्याग करून अंगणसुद्धा झाडावं. मोठा परिसर आहे, खूप सगळा स्वच्छ केला. त्यासाठी हा प्रसंग फक्त पुष्कळ प्रसंग आहेत. म्हणजे साधारण 350-350 पानां 340 पानांमध्ये अनुभव लिहिले आहेत. खूप साधकांचे अनुभव आहेत, छान अनुभव आहेत. या सगळ्यांतून आपल्याला सिद्धता एकच येते की काही स्वामींना अशक्य नाही.
त्यांची जी कन्या आहे सुगंधा, तिने एकदा म्हणलं तुम्ही सगळ्यांना सगळे देवतांचे दर्शन करून देता, मला पण बाबा एखादं दर्शन करून द्या. ठीक आहे, करून देईन तुला. आणि त्यांनी आपली कन्या जी सुगंध आहे तिला श्रीकृष्ण दर्शन करून दिलं असं वर्णन आहे चरित्रामध्ये. त्यांना सगळं शक्य आहे. त्यांची धर्मपत्नी मायादेवी एकदा त्यांना म्हणाल्या की तुम्ही सगळ्यांना इतकं दर्शन करून देता, त्यांच्या आवडती देवांची दर्शन करून देता, मग मला दर्शन करून द्या ना. तेव्हा काय अवघड आहे माया, तुला देईन करून, पण तुला आधी 2 वाक्य म्हणावे लागतील. आपल्याला हसू येईल वाक्यांवरून, पण फार सुंदर वाक्य आहे तीच लिहिल्या लेखिकेने, तशीच म्हणतोय. एक, तू बैस माझ्यासमोर बसल्या मायाताई, आधी म्हण की तुम्ही माझे पती नाहीत आणि मी तुमची पत्नी नाही, असं 3दा म्हण. ते म्हणाले हे काय बोलताय, तुम्ही तर पतीच आहेत माझे, तुम्ही माझे पती नाही, मी तुमची पत्नी नाही, मी नाही म्हणू शकत. मग तुला अनुभवती नाही येऊ शकत. तुला कशाची अनुभवती पाहिजे, तुला कशाचं दर्शन हवं आहे, मी कुणाचंही दर्शन करून देऊ शकतो. ते म्हणे मला भगवान शेषशाही विष्णूंचं दर्शन हवं आहे. देईन, पण हे वाक्य म्हण. त्यांच्या मुखातून कसं येईल हो, त्या सहधर्मचारिणी आहेत स्वामींच्या, त्यांच्या मुखातून तुम्ही माझे पतीने असं कसं येईल. स्वामी म्हणाले जोपर्यंत तू हे म्हणत नाही तुला अनुभूती आणून देणार नाही. शेवटी त्याने अडखळत स्वामींकडे न पाहता खाली मान करून, तुम्ही माझे पती नाही, मी तुमची पत्नी नाही. हां, आता निदान वाणीने का होईना तू मला पती मानलेलं, मी तुझा पती नाही म्हटलंयस, तू माझी पत्नी नाही म्हटलंयस, आता तुला अनुभूती देतो. निदान इतका तरी जीवभाव देहभाव वाणीने तरी आधी गेला ना, तरी केव्हा तरी तो पूर्णपणे जाईल. देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी. मी देह आहे, तू देह स्वतःला समजते म्हणून त्या देहाचा मी पती, हा देहपती. आपण दोघंही देह जर नाही, पण देहाभिमान पूर्ण जाण्यासाठी, देहबुद्धी जाण्यासाठी आधी परोक्ष ज्ञानाने आणि मग आधी वाणीनी, मग किंवा चिंतनाने आत्मनाने आचरणाने पुढे, पण आधी वाणीने म्हटलंच तुला आता अनुभूती करून देतो. त्यांच्या डोक्यावर हात ठेवला आणि स्वामी त्या ठिकाणी स्वतः शेषशाही भगवंतांच्या रूपामध्ये प्रगट झाले. भगवान आहेत, शेष आहेत, क्षीरसागर आहे, लक्ष्मी देवी आहे. खूप आनंद वाटला, प्रसन्नता वाटली. थोडा एकटक पाहत होत्या, मग ते दृश्याचा निराश झाला, नाहीसं झालं. स्वामी दिसतात आहे, मधूनच लक्ष्मी दिसते आहे, मधूनच विष्णू दिसतात आहे, मधूनच विष्णू, मधून शेष दिसतो आहे. विष्णू शेष लक्ष्मी असं दिसायला लागलं. सगळं भार उतरलं. म्हणाले तुम्ही तर लक्ष्मी पण झालाय, तुमच्या जागी मला लक्ष्मी पण दिसते. स्वामी म्हणाले आम्हाला काहीच अशक्य नाही, आम्ही विष्णूही आम्हीच आहे, शेषही आम्हीच आहे, लक्ष्मी आम्हीच आहे. वासुदेव सर्वम इति भगवद्गीता 7व्या अध्यायामध्ये. हे सगळं जग जर वासुदेव आहे, मी वासुदेव आहे, तर विष्णू काय, शेष काय, लक्ष्मी काय. अगर तुला हवं असेल तर मी येशू ख्रिस्त पण म्हणून तुला दर्शन देऊ शकतो. हे सगळं मीच आहे, मी नटलेलं आहे. ही ईश्वराची दिव्य अनुभूती आहे. एक दिव्य ईश्वरी असं त्याला जे नाव दिलं आहे ग्रंथाला, म्हणून त्यामुळेच दिलेलं आहे श्रोत. असे अनेक 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 शिष्यांचे अनुभव आहेत, साधकांचे अनुभव आहेत. मी पुन्हा एकदा आपणा सर्वांना नम्रपणे सांगू इच्छितो की स्वामींचं हे सगळं समग्र चरित्र नाही आहे. माझ्या वाचनात सद्गुरू म्हणजे स्वामींच्याच कृपेने हा ग्रंथ माझ्या हातात आला. नाही तर कल्पना करा, मी अमरावतीत 60 वर्षापासून आहे, मला कधीही हे चरित्र असं वाचायला मिळालं नाही. आमचे मित्र श्रीकांतजी जोशी यांनी मला ते दिलं, मी 2दा वाचलं, खूप खूप भावलं. सकल संतांच्या चरित्रातून काही ना काही शिकण्यासारखं असतंच. आणि एका शुद्ध हेतूने सर्वांना हे वाचावं असं वाटावं, सर्वांनी हे संग्रही ठेवावं. आपल्या संग्रही नसेल तर ज्याच्या संग्रही आहे त्याच्याकडून आणावं, वाचावं. त्यातले जे प्रसंग आपल्याला जास्त भावतील ते टिपून ठेवावे आणि त्यानुसार आपलं आचरण, आपली उपासना, साधना पुढे समृद्ध करण्याचा प्रयत्न करावा. एवढ्या एका हेतूने सर्वांना ते वाचण्याची प्रेरणा, इच्छा, बुद्धी व्हावी, एवढ्या एका हेतूने हे अल्पचरित्र, समग्र नाही, समग्र तर महिनाभरी आपण बोलू शकणार नाही, इतकं मोठं आहे. आणि अजून ग्रंथ आहेत, आधी बोललो आहे आपल्याला, याच्या आधीसुद्धा एक स्वामींचं चरित्र प्रकाशित झालं आहे. मला तर श्रीकांतजी जोशी म्हणाले पुष्कळ चरित्र आहेत, पण एका चरित्राच्या वाचनातून मी आपल्यासमोर हे काही वेळ बोलण्याचा प्रयत्न केला आहे. स्वामीजींच्या स्मरणात थोडा वेळ गेला, हे माझं मी भाग्य समजतो.
माझ्या पूज्य सद्गुरू प्रल्हाद महाराज यांची माझ्यावर असलेली कृपा आहे असं मी समजतो. सद्गुरूपदी असलेले परमपूजनीय जनार्दन स्वामी महाराज यांच्या स्मृतीला पावन अभिवादन करतो. त्यांच्याच चरणी हे पुष्प समर्पण करतो. मी या ठिकाणी थांबतो. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय. परम पूजनीय श्री जनार्दन स्वामी महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.